विजन विद्यामंदिर समोरील रस्ता ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आला होता। मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत न केल्याने पावसाचे पाणी साचून चिखल, खड्डे आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। या रस्त्यावरून दररोज सुमारे 150 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ये-जा करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कार्यवाही झालेला नाही। याबाबत रस्ता तात्काळ दुरुस्त करून डांबरीकरण करावे, साचलेल्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा, संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे देण्यात आले आहे आणि पत्रात शेवटी इशारा देण्यात आला आहे की वरील मागण्या 30/8/2026 पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल। यांची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील।